नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अष्टमी कक्षायाः 15 पाठः आधुनिकप्रहेलिकाः अद्य वयं पठामः। अस्तु तर्हि पाठस्य आरम्भं कुर्मः। प्रहेलिकायाः अर्थं ज्ञात्वा श्लोकं योग्यचित्रेण सह मेलयत। तर बघा, इथे जी प्रहेलिका दिलेली आहे तर त्याचा अर्थ जाणून घेऊन जे चित्र तुम्हाला दिलेले आहे त्यासोबत त्याची जोडी तुम्हाला जुळवायची आहे। अस्तु तर्हि प्रथमा प्रहेलिका अहं पठामि, अनन्तरं तस्य अर्थं जानीमः। चित्रवर्णोऽथवा शुभ्रः एककर्णः सुदर्शनः भवेत् कथं हि युष्माकं चायपानं मया विना। तर बघा, चित्रवर्णः अथवा शुभ्रः, तर चित्रवर्ण किंवा वेगवेगळ्या रंगांचा, चित्र म्हणजे वेगवेगळ्या रंगांचा, किंवा अथवा म्हणजे किंवा शुभ्रः एककर्णः, शुभ्रः म्हणजे पांढरा, तर मी कसा आहे, वेगवेगळ्या रंगांचा आहे किंवा पांढरा, आणि मला एकच कान असतो, आणि सुदर्शनः दिसायला मात्र मी कसा आहे तर खूप छान, सुदर्शन म्हणजे माझं दर्शन किंवा दिसणं चांगलं आहे। भवेत कथम ही युष्माकम चायपानम मया विना, आणि तुमचं चहापान माझ्याशिवाय कसं काय बरं होणार आहे। तर तुमच्या लक्षातच आलं असेल तर हा काय आहे, चायचषकः म्हणजेच कप। तर ती जोडी तुम्ही जुळवायची आहे। अनंतरम अग्रिमा प्रहेलिका द्रक्ष्यामः। निर्वाता द्विमुखी दीर्घा लघुभारा सुवाहिका पात्रस्पर्शं विना पेयं पाययामी सुसेविका। तर निर्वाता द्विमुखी, निर्वाता म्हणजे कशी की ज्यामध्ये वायू नाही आहे अशी निर्वाता, म्हणजे ज्यामधनं वायू निघून गेलेल्या अशी, तर अशी निर्वाता। द्विमुखी म्हणजे दोन्हीकडनंही तोंड असलेली। दीर्घा म्हणजे मोठी, लघुभारा म्हणजे कशी हलकी, त्यानंतर सुवाहिका ज्याच्यामधनं सहजतेने वहन केलं जातं अशी मी सुवाहिका। पात्रस्पर्शम विना, आणि पात्राला स्पर्श न करता पेयम पाययामी, मी तुम्हाला पेय पिऊन देते अशी मी सुसेविका आहे। तर अशी कोण, तर नलिका। हे वर्णन जे केलेलं आहे ते आणि ती नलिका ह्याचं चित्र, याची जोडी तुम्ही जुळवायची आहे। अनंतरम अग्रिमा प्रहेलिका। आरुह्य नासिकां नित्यं स्पृशामि श्रवणद्वयं दृष्ट्यर्थं मम साहाय्यं काचयुक्ता तनुर्मम। तर बघा, असे अर्थं जानीमः। आरुह्य नासिकां नित्यं, नित्यं म्हणजे नेहमी, मी नेहमी तुमच्या नाकावरती असते। आरुह्य म्हणजे चढून, श्रवणद्वयं स्पृशामि आणि तुमचे जे 2 कान आहेत त्याला मी स्पर्श करते। दृष्ट्यर्थम मम साहाय्यम, आणि पाहण्यासाठी तुम्हाला माझी मदत घ्यावी लागते। काचयुक्ता तनुर्मम, तनु म्हणजे काय, शरीर, माझं शरीर कसं आहे, काचयुक्ता म्हणजेच काचेने युक्त, तर असं काय, तर उपनेत्रम। तर ती प्रहेलिका हे जे वर्णन दिलेले आहे ते आणि त्याचं चित्र, याची जोडी तुम्ही जुळवायची आहे। अग्रिमा प्रहेलिका अधुना स्वयं प्रसारिते जाले आपतन्ति नराः स्वयं लभन्ते सुखनिद्रां ते अहो आश्चर्यम अद्भुतम। तर बघा, याचा अर्थ बघा, स्वयं प्रसारिते जाले म्हणजे स्वतःच पसरवलेल्या जाळामध्ये, नरहा म्हणजे मनुष्य स्वतःच येऊन पडतात। लभन्ते सुखनिद्रां ते, आणि मग त्यांना सुखाची झोप लागते। अहो आश्चर्यम अद्भुतम, आणि हे किती आश्चर्य आहे, साधारणतः दुसऱ्यासाठी जाळं पसरवलं जातं, पण स्वतःच पसरवलेल्या जाळामध्ये मनुष्य स्वतःच येऊन थांबतात। तर असं काय आहे, तर तत् अस्ति मशकजालम। तर ही मशकजाल जे आहे याचं चित्र आणि याचं वर्णन, याची जोडी तुम्ही जुळवायची आहे। अधुना अग्रिमा प्रहेलिका। एकाकी द्वारी तिष्ठामि गृहपतौ बहिर्गते गृहरक्षाकरः शूरो लघुमूर्तिः सुकीर्तिमान। बघा, वर्णन कशाचं केलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल। एकाकी द्वारी तिष्ठामि, एकटाच मी तुमच्या दरवाजामध्ये थांबतो। गृहपतौ बहिर्गते, गृहाचा पती मालक बाहेर गेलेला असताना मी एकाकी थांबतो। गृहरक्षा करह, आणि गृहाची रक्षा करतो, घराची रक्षा करतो। शूरह, कसा आहे मी शूर, लघुमूर्ती म्हणजे अतिशय लहान, पण सुकीर्तिमान अतिशय कीर्ती पावलेला, तर असं काय आहे, तर तालह, त्याची जोडी तुम्ही जुळवायची आहे। अनंतरम अग्रिमा प्रहेलिका। कृष्णमुखी च गौरांगी पेटिकायां निवासिनी अग्निं वमति शीघ्रं ही कृष्टा पेटिकयासह। तर बघा, याचा अर्थ आपण बघूयात। कृष्णमुखीच गौरांगी, मी कशी आहे,
तर माझं तोंड जे आहे ते कृष्ण म्हणजेच काळं आहे, अशी कृष्णमुखी असलेली आणि गौरांगी. अंग मात्र कसं आहे पूर्ण गौरवर्ण म्हणजेच गोर. त्यानंतर पेटिकायाम निवासिनी, आणि मी कुठे राहते पेटिकेमध्ये. अग्निम वमती शीघ्रम, ही घृष्टा पेटिकयासह, आणि पेटीसोबत जेव्हा मला खाचलं जातं तेव्हा मी ताबडतोब अग्नीचं वमन करते. तर अशी कोण अग्निशलाका. तर हे जे वर्णन आहे ते आणि त्याचं चित्र याची जोडी तुम्ही जुळवायची आहे. त्यानंतर अग्रिमा कारिका वयं द्रक्ष्यामः. भारं वोढुं न मे दुःखं कुभोजने, एतत्तु मे महद्दुःखं मूर्खेण सह तोलनम्. अर्थ बघा, भारं वोढुं न मे दुःखम, तर मी ओझे वाहतो पण त्याचं मला दुःख नाही. न मे दुःखम कुभोजने, मला कुभोजन कदान्न दिलं जातं त्याचंही मला दुःख नाही. एतत्तु मे महत् दुःखम, पण मला ह्या गोष्टीचं मात्र खूप मोठं दुःख आहे. तर काय, तर मूर्खेण सह तोलनम, माझी गणना कोणासोबत केली जाते तर मूर्खासोबत. असा तो कोण, तर गर्थभः. तर हे वर्णन आणि गर्थभः याचं चित्र याची जोडी तुम्ही जुळवायची आहे. अधुना भाषाभ्यासं वयं द्रक्ष्यामः. अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः. पश्यतु, श्लोकं पठित्वा अर्थम् अन्विष्यत, सरलार्थं लिखत. श्लोकं पठित्वा अस्य अर्थं ज्ञातव्यमस्ति, अनन्तरं मराठी भाषायां तस्य सरलार्थं लेखितव्यमस्ति. बघा, श्लोक वाचून त्याचा अर्थ जो आहे तर तो अन्विष्यत म्हणजे शोधायचा, आणि त्याचा सरलार्थ मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे. निमील्य नेत्रे पिबामि दुग्धं, मूषक शत्रुः कथयत कः अहं. दक्षिणे भागे यानि चित्राणि सन्ति तत्रैव एकम् अस्य श्लोकस्य उत्तरं वर्तते. तस्मादेव अस्य उत्तरं ज्ञातव्यं वा अन्वेषणं तस्य करणीयमस्ति. बघा, याचा अर्थ आपण बघूयात. निमील्य नेत्रे पिबामि दुग्धम, अहम निमील्य नेत्रे दुग्धम पिबामी, मी डोळे बंद करून दूध पिते. मूषक शत्रुः, आणि मी कोण आहे तर उंदराची शत्रू. कथयत कः अहम, मी कोण आहे ते सांगा. हा त्याचा झाला सरळ अर्थ. तर ते कोण आहे तर मांजर, मार्जारः. बघा, बाजूच्या चित्रामध्येच त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. त्यापैकी एक चित्र म्हणजे ह्या श्लोकांचं उत्तर आहे. वृक्षात वृक्षं कुर्दे सततं, धरामि पुच्छं कथयत कः अहम. वृक्षात वृक्षम, एका वृक्षापासून दुसऱ्या वृक्षावर, सततम कुर्दे, मी सतत उड्या मारतो. पुच्छम धरामी, आणि माझी शेपूट मी पकडतो. कथयत कः अहम, तर सांगा असा मी कोण, तर मर्कटः. अनन्तरम् अग्रिमः श्लोकः. नासिकया अहं पिबामि तोयं, विशालकायः कथयत कः अहम. नासिकया अहम तोयम पिबामी, तोयम म्हणजे पाणी, नासिकया म्हणजे नाकाने, तर मी नाकाने पाणी पितो. आणि विशालकायः, मी कसा आहे तर माझी काया म्हणजेच शरीर कसं आहे तर विशाल मोठा आहे. कथयत कः अहम, आणि सांगा असा मी कोण आहे तर गजः. भशामि रात्रौ दृष्ट्वा चौरं, वक्रपुच्छकः कथयत कः अहम. भशामि रात्रौ म्हणजे रात्री मी भुंकतो. चौरम दृष्ट्वा, चोराला पाहून मी रात्री भुंकतो. वक्रपुच्छकः, आणि माझी शेपूट कशी आहे तर वाकडी आहे. कथयत म्हणजे सांगा. कः अहम, मी कोण तर शुनकः म्हणजेच कुत्रा. तर मी तुम्हाला प्रत्येक श्लोकाचा सरलार्थ सांगते आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित ऐकायचा आणि मराठी भाषेमध्ये छान तुमच्या वहीमध्ये तो लिहून काढायचा. अनंतरम अग्रिमः श्लोकः अस्ति. मेघं दृष्ट्वा करोमि नृत्यं, विस्तृतपिच्छः कथयत कः अहम. मेघं दृष्ट्वा अहम नृत्यं करोमि, मेघांना पाहून मी नृत्य करतो, नाचतो. विस्तृतपिच्छः, आणि माझा पिसारा कसा आहे, पिच्छः म्हणजे पिसारा, विस्तृत म्हणजे मोठा, अतिशय मोठा असा पिसारा असलेला मी. कथयत कः अहम, आणि सांगा असा मी कोण आहे तर कोण मयूरः. तर मला असं वाटतं या सगळ्या श्लोकांचा सरळ अर्थ, मराठीतला अर्थ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. अग्रिमः प्रश्नः अस्ति. चित्रवर्णनं कुरुत प्रहेलिकां रचयत. बघा, चित्रामध्ये काय दिसतं आहे त्यावरनं आपल्याला वर्णन करायचं आहे. पोपट दिसतो आहे आणि त्याच्या चोचीमध्ये एक हिरवी मिरची दिसते आहे. त्यावरनं आपल्याला संस्कृत भाषेमध्ये वर्णन करायचं आहे. मम वर्णः हरितः,
मरीचिका मम प्रियम खाद्यम. तिथे काय येईल? जी रिकामी जागा दिली आहे तिथे तुमचं उत्तर असेल मरीचिका. मम चंचुः रक्ता अहम कः, तर कोण? शुकः. त्यानंतर पुढचं चित्र बघा. अहम छायाम यच्छामी. रिकामी जागा जी आहे तिथे काय येईल? यच्छामी. अहम पुष्पाणि यच्छामी. अहम फलानी अपि यच्छामी. अहम कः, कः, तर वृक्षः. आता बघा, पहिली रिकामी जागा तिथे काय येईल? यच्छामी. त्यानंतर पुष्पाणी आणि तिसरी रिकामी जागा आहे तिथे येईल फलानी. तर झाड काय काय देतं? तर फळं देतं, पानं देतं, फुलं देतं. तर ते सगळं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर बघा पुढचं चित्र. मम वर्णः कृष्णः. कसा आहे वर्ण? चित्रामध्ये काय दिसतोय? जो पक्षी दिसतोय त्याचा रंग कसा आहे? तर काळा. म्हणून वर्णन करताना काय येईल? मम वर्णः कृष्णः किंतु अहम न काकः. रंग तर काळा आहे परंतु कावळा दिसतो आहे का? तर नाही, म्हणून न काकः. अहम मधुरम गायामी. अहम वृक्षे तिष्ठामी. अहम कः, तर पिकः कोकिळ. माझा रंग काळा आहे परंतु मी कावळा नाही आहे. मी मधुर गातो आणि मी झाडावर राहतो. तर असा कोण? तर पिकः कोकिळ. त्यानंतर पुढचं चित्र बघा. मम वर्णः कृष्णः अहम आकाशे विहरामी. अहम जलम यच्छामी. अहम कः, कः मेघः. तर रिकामी जागा जी आहे तर पहिली रिकामी जागा काय येईल? मम वर्णः कृष्णः. मेघांचा किंवा ढगांचा रंग कसा असतो? जे पाण्याने भरलेले असतात तर तो असतो काळा. म्हणून मम वर्णः कृष्णः. अहम आकाशे विहरामी. कुठे असतो ढग? तर आकाशामध्ये. अहम जलम यच्छामी. काय देतो? पाणी. म्हणून कोण मी? तर मेघः. तर मला असं वाटतं ह्या ज्या रिकाम्या जागा होत्या तर तिथे काय उत्तरं लिहायची आहे, कशा प्रकारे लिहायची ते तुम्हाला समजलं असणार. आपला भाषाभ्यास जो आहे तो झालेला आहे. तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझा पाठ जर तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुनर्मिलामः. धन्यवादः.